नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। सर्वप्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। टाटा मांझा कारने ऑटोला उडवले, एक ठार 3 गंभीर जखमी। रेल्वे पार्सल भाड्यात 25% वाढीने पुन्हा भाव वाढीचे संकेत, रेल्वे प्रशासनाचा छुपा वार। प्रत्येकाने एक झाड लावून जगविल्यास पर्यावरणास पोषक। आणि 341 कुपोषित बालके आढळल्याने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात खळबळ। आता सविस्तर बातम्या। अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर अप्पू पॉइंट जवळ एका टाटा मांझा कारने ऑटोस उडवले। या अपघातात एक ठार तर 3 गंभीर जखमी झाले। अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर अप्पू पॉइंट जवळ एका टाटा मांझा कारने ऑटोला धडक दिली। या अपघातात ऑटोचा चुराडा झाला तर ऑटोमधील 2 वर्षीय बालिकेचा घटनास्थळीच मृत्यू झाला आणि 3 जण गंभीर जखमी झाले। शिवनी येथील शांतीनगर रहिवासी मोहम्मद शाकीर मोहम्मद नवाज, शमीना परवीन अब्दुल सकावत, निदा परवीन अब्दुल नासिर, आसमा परवीन शाकीर व अनस अब्दुल सकावत हे बोरगाव मंजू येथील आजारी नातेवाईकास पाहण्याकरिता ऑटोने निघाले होते। ऑटो शिवनी विमानतळाजवळील अप्पू पॉइंट जवळ येताच भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या टाटा मांझा कारने ऑटोला जबर धडक दिली। या अपघातात निदा परवीन अब्दुल नासिर ही 2 वर्षीय बालिका दगावली तर इतर 4 तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। गंभीर जखमींना सर्वोपचार रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत। 6 वर्षानंतर पहिल्यांदा रेल्वे विभागाने रेल्वेने पार्सल तथा इतर साहित्य पाठवण्याच्या दरात 25% वाढ केल्याने काही वस्तूंच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। बाहेरगावी तथा लांब पल्ल्याच्या पार्सल करिता आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे। रेल्वे पार्सल सेवा सर्वात वेगवान व स्वस्त असल्याने नागरिक आणि व्यापारी यालाच प्रथम पसंती देत होते, परंतु आता हे सर्व महाग होणार आहे। रेल्वे मंत्रालयाने छुपा वार करीत 6 वर्षानंतर पहिल्यांदाच रेल्वे पार्सल आणि इतर साहित्य पाठवण्याच्या दरात 25% वाढ केली आहे। ही वाढ विशेष रेल्वेला लागू करण्यात आलेली नाही, परंतु एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्यांच्या पार्सल बोगीतून पाठवण्यात येणाऱ्या पार्सलवर 25% वाढ करण्यात आली। रेल्वेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा छुपा वार केला आहे। रेल्वेच्या या पार्सल वृद्धीमुळे वृत्तपत्र, भाजीपाला, फूल, दूध, डाळी, मॅगझिन, टायर, औषधी आणि इतर साहित्यांचे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे। 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो। पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास आणि ग्लोबल वॉर्मिंगचे भय पाहता सर्वांनीच वृक्षारोपण व संगोपनाची शपथ घेणे आवश्यक आहे। मंगळवार दिनांक 5 जून संपूर्ण जगात पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। सर्वत्र झाडांची अंधाधुंद कटाई होत असल्या कारणाने जंगल नष्ट होत चालले आहे। झाडांचे प्रमाणही कमी झाल्याने पक्ष्यांच्या कित्येक प्रजाती लुप्त होत चालल्या आहेत। झाडांची निर्दयतेने कत्तल होत असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे। प्रदूषणाचे प्रमाणही वाढत चालले आहे। त्यामुळे जगावर ग्लोबल वॉर्मिंगचे संकट पसरत चालले आहे। ओझोनचा थरही कमी होत चालला आहे। याच कारणाने दरवर्षी उन्हाची तीव्रता वाढत आहे। पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्याकरिता केंद्र आणि राज्य शासन अरबो रुपये खर्च करीत असते, परंतु त्याचे चांगले परिणाम मात्र आजपर्यंत मिळालेले नाहीत। झाडांची अंधाधुंद होत असलेली कत्तल थांबवण्यात संबंधित विभागाला अपयश आले आहे। झाडांची कत्तल करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, त्यामुळे बिनधास्तपणे सर्वत्र झाडांची कत्तल सुरू आहे। जर झाडेच नसतील तर काय होईल हे सत्य माहीत असतानाही कोणीही गंभीरतेने याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत। ग्रामीण परिसरात तर झाडे कापण्याची स्पर्धाच वाढली आहे। जिकडे पाहावे तिकडे अवैधरित्या झाडांची कत्तल सुरू आहे। जागतिक पर्यावरण दिनी प्रत्येकाने एका झाडाचे वृक्षारोपण करून संगोपन केले तर निसर्ग पूर्णपणे आपल्या मूळ स्थितीत येईल।
या जागतिक पर्यावरण दिनी सिटी चॅनल परिवारातर्फे वृक्षारोपण आणि संगोपन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल गावात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ झाल्याने खळबळ उडाली. या गावांकडे शासनाचे दुर्लक्ष पाहता आरोग्य यंत्रणाही कुचकामी ठरल्याचे दिसून येते. कुपोषण म्हटले की डोळ्यासमोर येतो तो मेळघाटचा परिसर. शासनाने मेळघाट परिसरातील दुर्गम भागात पोहोचून कुपोषण मुक्त करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला व त्यामध्ये त्यांना यशही आले. परंतु शासनाचे इतर जिल्ह्यातील कुपोषित गावांकडे मात्र दुर्लक्ष झाले व त्या जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण वाढतच गेले. याचेच ताजे उदाहरण म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत बसलेले जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुके होय. या तालुक्यात कुपोषणाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कुपोषित बालकांचे सर्वाधिक प्रमाण संग्रामपूर तालुक्यात आढळते. या तालुक्यात 14 आदिवासी बहुल गावे असून येथील कुपोषित बालकांची संख्या आश्चर्यचकित करणारी आहे. या गावांमध्ये 341 अतितीव्र कुपोषित बालके आढळली. यावर्षी या तालुक्यात एकात्मिक बालविकास केंद्राच्या वतीने जवळपास 13,719 बालकांचे वजन करण्यात आले. त्यामध्ये 341 अतितीव्र कुपोषित बालके, 2,125 मध्यम तीव्र कुपोषित बालके आढळल्याने खळबळ उडाली. राज्य शासनाचे दुर्लक्ष, आरोग्य यंत्रणेची अनास्था या प्रकारामुळे कुपोषणाचे हे वास्तव सत्य समोर आले आहे. संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल रोहिन खिडकी या गावात जवळपास 19 अतितीव्र कुपोषित बालके आढळली. या परिसरात आरोग्याबाबत कोणतीही सुविधा नाही. दारिद्र्य आणि गरिबी यासोबतच कुपोषित असलेले रोहिन खिडकी हे गाव शासकीय यंत्रणेपासून दुर्लक्षित असल्याचे दिसून येते. या गावातील नागरिकांना केवळ 4 महिने रोजगार मिळतो व इतर 8 महिने उपासमारीची पाळी आल्याने येथील कुटुंब पुरेसा आहार घेऊ शकत नाही. त्यामुळेच या गावावर कुपोषणाचे संकट ओढावले आहे. या गावांकडे कोणताही लोकप्रतिनिधी येऊन पाहत नाही. आरोग्य विभागाची मदत नाही. अशा या आदिवासी बहुल गावांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने कुपोषित बालकांचे प्रमाण वाढतच चालले आहे. एकीकडे आरोग्य सुविधेच्या नावावर शासन कोट्यावधी रुपये खर्च करते तर दुसरीकडे शासकीय यंत्रणा ढिसूळ झाल्याने कोणतीही सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. हीच आपली शोकांतिका आहे. उर्वरित बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. श्री संत गजानन महाराज प्रसन्न. गजानन नगरी सतीश मोटर्सच्या बाजूला, खामगाव रोड, अकोला. गजानन नगरीमध्ये आकर्षक व भव्य प्रवेशद्वार. गजानन नगरी संपूर्ण लेआउट मध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, रोडच्या दोन्ही बाजूला पेव्हिंग टाइल्सची व्यवस्था, पाण्याकरिता पाईपलाईनद्वारे नळाची योजना, इलेक्ट्रिक पोलसह इलेक्ट्रिक लाईन व डीपीची व्यवस्था, रोडच्या मध्यभागी आकर्षक बगीचा व ज्यात स्ट्रीट लाईटची व्यवस्था, रोडच्या दोन्ही बाजूला अंडरग्राउंड ड्रेनेज, नाली सिस्टीम. बुकिंग रक्कम 15 रुपये प्रति चौरस फूट. प्लॉट बुकिंग लेआउट वर सुरू आहे. 15 महिन्यांची दीर्घ मुदत. प्लॉट बुकिंग करता संपर्क अभिजित कीटे, दुशांत सोलंकी, रोशन मेहकरे. नरहर शेट्टीवार बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्सचा उत्कृष्ट प्रकल्प. कीर्ती कोचिंग क्लासेस, यश तुमचे, ध्येय आमचे. 9वी पास विद्यार्थ्यांसाठी 10वी 3ही माध्यमकरिता बेस्ट 5 साठी वर्षभर तयारी. 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू. पीएमटी पीएटीची 1 महिन्यात गेसिंग तयारी. क्लासची वैशिष्ट्ये: सर्व विषय एकाच ठिकाणी, तज्ञ प्राध्यापक वर्ग, प्रत्येक आठवड्याला टेस्टने तयारी, परीक्षाआधी टेस्ट सिरीज व गेसिंगने तयारी. वर्षभर प्राध्यापिका कीर्ती दीक्षित मॅडम यांचे बहुमूल्य मार्गदर्शन. 17 नंबरचा फॉर्म भरणाऱ्यांना संधी, तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क व्यवस्थापक अंकुश इटकीकर, संचालिका कीर्ती दीक्षित मॅडम. कीर्ती कोचिंग क्लासेस, कलश अपार्टमेंट, मन मंदिर साड़ी शोरूम के बाजूला, दुर्गा चौक, अकोला. बजाज 2 व्हीलर के अकोला वाशिम जिले के अधिकृत विक्रेता गोयनका बजाज का अब अपनी ही भव्य आलीशान वास्तु में स्थानांतरण आपकी सेवा में और अधिक सुविधाओं और खूबियों के साथ आपका विश्वसनीय गोयनका बजाज नई जगह में प्लैटिना
बॉक्सर, पल्सर, डिस्कवर, एवेंजर, बजाज के सभी मॉडल्स मनपसंद रंगों में, स्पॉट फाइनेंस, एक्सट्रीम सुविधा के साथ में हमारी बेहतर सर्विसेज, संपूर्ण ऑटोमेटेड वर्कशॉप, कंपनी के अनुभवी तज्ञ मैकेनिकल्स की टीम, बजाज टू व्हीलर के सभी प्रकार के ओरिजिनल पार्ट्स उपलब्ध, विनम्र, तत्पर और पारदर्शी सेवा। तो देर किस बात की, आज ही पधारिए गोयनका बजाज, शिवाजी पार्क के सामने, अकोट रोड, अकोला। अकोला शहरात परवाना नसलेले आणि बाहेरील जिल्ह्याचे परमिट असलेले ऑटो मोठ्या संख्येने धावत आहेत. मंगळवारी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने या ऑटोंवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याने खळबळ उडाली. शहरात मोठ्या प्रमाणात विना परवाना शेकडो ऑटो धावत आहेत. MH30च्या पासिंगऐवजी शहरात MH28, MH31, MH04, MH02, MH19, MH37 इत्यादी बाहेरील जिल्ह्याचे ऑटो मोठ्या संख्येने धावताना दिसतात. या सर्व बाहेरील ऑटोंचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. हे ऑटो स्वस्त दरात मिळतात. तसेच अकोला RTO विभागाच्या वतीने या ऑटोंना शहर परवाना देऊन शहरात चालवण्याची परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळेच बाहेरील जिल्ह्याचे ऑटो खुलेआम शहरात प्रवासी वाहतूक करताना दिसतात. या ऑटोंचे प्रमाण वाढल्याने अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. या आशयाचे वृत्त सिटी न्यूज मधून कित्येक वेळा प्रसारित करण्यात आले. काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण टॉकीज समोर घडलेला अपघात, व्यावसायिकांना ऑटो चालकाने लुटल्याचा प्रकार आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यासोबत ऑटो चालकांचे असभ्य वर्तन पाहता शेवटी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने मंगळवारपासून विनापरवाना ऑटो आणि बाहेरील जिल्ह्यातील ऑटोंवर कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे ऑटो चालकात खळबळ उडाली. मात्र या ऑटो चालकांवर नित्य स्वरूपात शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई करण्याची मागणी होत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन्यजीव विभागाच्या वतीने काटेपूर्णा अभयारण्यातील पाणवठ्यावर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. या कॅमेऱ्याने अभयारण्यातील विविध प्राण्यांचे छायाचित्र घेतले. काही दिवसांपूर्वी शासनाने जंगलातील वन्य प्राण्यांच्या शिकारीवर प्रतिबंध लावित कारवाईचा इशारा दिला होता. वन्य प्राण्यांच्या शिकारीवर लक्ष ठेवण्याकरता आणि वन्य प्राण्यांची गणना करण्याकरता वन्यजीव विभागाच्या वतीने संपूर्ण जंगलात ट्रॅप कॅमेरे लावण्याची योजना आखण्यात आली. काटेपूर्णा अभयारण्यातही या अंतर्गत काही पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. रविवारी आणि सोमवारी या कॅमेऱ्याने काही प्राण्यांची छायाचित्रे घेतली. त्यामध्ये बिबट, नीलगाय, कोल्हा, मोर, माकड या प्राण्यांचा समावेश होता. जागतिक पर्यावरण दिनी नागरिकांनी अभयारण्यातील संपत्तीचे जतन करावे असे आवाहन वन्यजीव विभागाचे DFO श्री पाटील यांनी केले. आज 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस आहे. या पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांस शुभेच्छा देतो. नुकतेच आम्ही काटेपूर्णा अभयारण्यात या पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने गेले 2-3 दिवस ट्रॅप कॅमेरे लावून नेमके वन्य प्राण्यांचे जे हालचाल आहे त्याच्याबद्दल निरीक्षण केले. त्याच्यामध्ये जे काही आम्हाला चांगल्या क्लिप्स मिळाल्या त्या नुकत्याच आता आपल्याला दाखवण्यात येत आहेत. या दिवसाच्या निमित्ताने मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की हे जे आपण पाहतात हेच पुढच्या पिढीला दिसावं याकरता प्रत्येकानं आपलं योगदान दिलं पाहिजे. हरिभक्त परायण नाना उजवणे यांचे श्री भावसागर माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या अकोला ते पंढरपूर पायदळ पालखी सोहळ्यास हरिनामाच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात सुरुवात झाली. हरिभक्त परायण नानासाहेब उजवणे यांच्या श्री भावसागर माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या अकोला ते श्री क्षेत्र पंढरपूर पायदळ पालखी सोहळ्यास रामदासपेठ येथून हरिनामाच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत पंढरपूर मार्गाला लागली. यंदा पायदळ पालखीचे 24वे वर्ष आहे. भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी, टाळ मृदुंगाच्या तालावर फेर धरणारे वारकरी आणि 4 क्विंटल पितळेपासून वारीसाठी तयार केलेला रथ आज पालखी सोहळ्यातील आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. दिंडी चालक हरिभक्त परायण मुरली महाराज घोंगडे, विणेकरी हरिभक्त परायण मुरली महाराज दुबळवेल,
हरिभक्त परायण आनंदबुवा वक्टे, कीर्तनकार हरिभक्त परायण दत्ता पाटील मालोकार, मनोहर महाराज डुकरे, दीक्षित महाराज, राठोड महाराज, रामकृष्ण महाराज अंबुसकर, शेषराव महाराज इंगळे, दिनकर महाराज कराळे, जगन्नाथ वानखडे, सहदेवराव शिंदे, साहेबराव वहिले, तुळशीराम पालखडे, खडसे, होरे, किशोर फुलकर, दादाराव जायले, सावरकर यांच्यासह गायनाचार्य, मृदुंगाचार्य, विणेकरी सहभागी झाले आहेत. श्री भाऊसागर माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण नाना उजवणे यांनी प्रारंभी सपत्नीक माऊलीची आणि संत गजानन बाबांच्या मूर्तीचे विधिवत पूजन आणि अभिषेक केला. यावेळी दादासाहेब उजवणे, भैयासाहेब उजवणे, अण्णासाहेब उजवणे, ललित उजवणे यांच्यासह उजवणे कुटुंबीय उपस्थित होते. नाना उजवणे यांच्यातर्फे वारकऱ्यांना आमरस आणि पुरणपोळीचा प्रसाद देण्यात आला. दुपारी 3 वाजता हरिनामाच्या जयघोषात पालखीने मार्गक्रमण केले. पालखीचे स्वागत राऊत परिवार, रामदासपेठ युवक मंडळ, मुकुंद मंदिर, बबनराव अंबुलकर, प्रवीण शिंदे, हुशे, कुरळकर, आठल्ले प्लॉट, गोपाळराव जाधव मराठा नगर, पाडेकर परिवार, शासकीय निवासस्थान, डॉक्टर गजानन भगत, यशवंत मोने, साठे, बंडूभाऊ पाटील, अतुल आखरे, डॉक्टर उजवणे, डॉक्टर पटोकार, प्रकाश गवळी, किशोर सोपले, उद्योजक दीपक कुमार भरतिया, बबनराव राठोड, प्रकाश महागावकर आदींनी केले. पालखीचा मुक्काम शिवनगरातील संत गजानन महाराज मंदिरात राहिला. सोमवारी सकाळी राजूसेठ भाटी, शिवाजीनगर, नारायणराव गमे, पोळा चौक, मनोहरलाल खंडेलवाल, हरिहरपेठ यांनी स्वागत करून पालखी पुढील मार्गासाठी पंढरपूरकरिता रवाना झाली. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय भवनासमोर अस्थायी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील 285 अस्थायी रूपात कार्यरत कर्मचाऱ्यांनी पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय भवनाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रशासकीय कार्यालयातील एकाही अधिकाऱ्यास कार्यालयातून बाहेर पडू देणार नाही असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला होता. मागील 30 ते 35 वर्षापासून हे कर्मचारी अस्थायी स्वरूपात कार्यरत आहेत. त्यामध्ये काही प्रकल्पग्रस्तही आहे. गेल्या 9 वर्षापासून शासन आणि प्रशासन या कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचे आश्वासन देत आहे. डिसेंबर 2011 मध्ये काही कर्मचाऱ्यांनी या मागण्यांकरता प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीवर चढून आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिला होता. त्यावेळी कुलगुरू आणि शासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर मात्र काहीच कारवाई झाली नाही. सध्या कुलगुरूंचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण केव्हा होणार असा जाब विचारला असता कुलगुरू कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आता मागण्या पूर्ण होणार नाही असे उत्तर देऊन परत पाठवले. त्यामुळे संतप्त झालेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वाराबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष श्री राऊत यांनी दिला आहे. सगळे लोक गेल्या 30-35 वर्षापासून विद्यापीठामध्ये रोजंदारीनं काम करतायत. यातल्या 80 ते 90 लोकांची विद्यापीठानं शेती सुद्धा घेतलेली आहे, प्रकल्पग्रस्त कुटुंबातले आहेत. आणि गेल्या 9 वर्षापासून विद्यापीठ प्रशासन आणि शासन हे या प्रत्येक गोरगरीब कामगारांच्या जीवनाशी खेळून राहिलं. गेल्या डिसेंबरमध्ये आम्ही महाभयंकर जे आंदोलन केलं होतं, या विद्यापीठाच्या प्रशासकीय भवनावर 4-5 लोकांनी रॉकेल घेऊन अक्षरशः स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तरी प्रशासनाला जाग नाही आली. मला हे म्हणायचं आहे की त्या दिवशी जे उत्तर कुलगुरूंनी जे शासनाच्या वतीनं दिलं, आज त्या गोष्टीला जवळपास 4 ते 5 महिन्याचा कालावधी गेला आणि आज आम्ही 5 महिने शांत होतो. आणि आज जेव्हा प्रशासनाला आम्ही विचारायला गेलो की विद्यमान कुलगुरूंचा आता कार्यकाळ संपण्यात आला, 1च महिना बाकी आहे, आमचं प्रकरण केव्हा सोडता, तेव्हा आज प्रशासनाकडून आम्हाला सांगण्यात आलं की तुमचं प्रकरण आता सुटू शकत नाही. म्हणून मला हे म्हणायचं आहे की या गोरगरिबांच्या जीवनाशी यांनी जो हा काही खेळ लावला हा बरोबर नाही. यामुळे काय झालं की आज आटोक्याच्या बाहेर जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी लोकांना समजावून सांगून राहिलो, पण कोणाच्या प्रत्येकाची मनस्थिती आज खराब झालेली आहे. वर्धमान भवनासमोर एका ड्राय क्लिनर्सच्या खोक्याला अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीत 40,000 रुपयांचे नुकसान झाले. अकोला शहरातील वर्धमान भवन समोर श्री ड्राय क्लिनर्स नामक खोक्यासारख्या दुकानाला एका अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीत श्री ड्राय क्लिनर्सचा खोका जळाला. या आगीच्या घटनेत दुकान मालकाचे 30 ते 40,000 रुपयांचे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस आणि अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
मात्र या आगीत दुकानात ठेवलेले कपडे आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याचे श्री ड्राय क्लिनर्सचे संचालकाने सांगितले। सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तो हम आके देखे तो इतनी स्पीड से अंगार लग रही थी यहाँ पे, तो फिर जो पेट्रोलियम वाले पुलिस कर्मी रहते उन्होंने यहाँ पे रुक के फायर ब्रिगेड वगैरह बुलाए, फिर फायर ब्रिगेड आई, ये 2:30-3 बजे के कार्यक्रम चला है पूरा। अकोला रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जुमळे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी गोंदियातील सरग यांची वर्णी लागली आहे। सध्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा पोळा फुटला आहे। त्याअंतर्गत अकोला रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री अनिल जुमळे यांची बदली शेगाव येथे झाली आहे। अकोला रेल्वे स्टेशनला असताना श्री अनिल जुमळे यांनी 1.25 करोड रुपयांचे दागिने लूटमार प्रकरणातील टोळीचा पर्दाफाश केला होता व मुद्देमाल सुद्धा जप्त केला होता। या उल्लेखनीय कार्याबाबत वरिष्ठांनी त्यांची पाठ थोपटली होती। सोमवारी संध्याकाळी श्री अनिल जुमळे यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला। अनिल जुमळे हे मंगळवारी शेगाव जीआरपीचा चार्ज घेणार आहेत। अकोला जीआरपीचे नवीन ठाणेदार म्हणून गोंदिया जीआरपीचे ठाणेदार DB सरग यांनी पदभार स्वीकारला। श्री अनिल जुमळे यांच्या निरोप समारंभाला जीआरपीचे पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेक गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी विलास शिरसाट उर्फ झिपऱ्याला न्यायालयाने 6 जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगीचे आदेश दिले। अनेक गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी विलास शिरसाट उर्फ झिपऱ्याची सोमवारी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली। त्याला रविवारी स्थानिक गुन्हे शाखेने उमरी परिसरातून अटक केली होती। काही महिन्यांपूर्वी एका स्थानिक वृत्तपत्राचे संचालक ऋषिकेश पोहरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता। या हल्ल्यात विलास शिरसाटचे नाव पुढे आले होते। स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी विलासला ऋषिकेश पोहरेवर हल्ला प्रकरणात अटक केली। त्याला सोमवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी SG लांडगे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने त्याची 6 जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले। सरकारकडून ॲडव्होकेट VR पंचोली यांनी युक्तिवाद केला। यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुभाष माकोडे स्वतः हजर होते। अकोला महानगरपालिका स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक 8 जूनला संपन्न होत आहे। याबाबत नगरसचिव कार्यालयाच्या वतीने सूचना देण्यात आली। जवळपास 1.5 वर्षापासून अकोला महापालिकेमध्ये स्थायी समिती अस्तित्वात नव्हती। यावर्षी झालेल्या निवडणुकीनंतर 3 महिन्यांनंतर पुन्हा तीच परिस्थिती समोर येत आहे। आता न्यायालयाच्या निर्देशावरून विशेष सभेत 16वा सदस्य निवडल्यानंतर शुक्रवार दिनांक 8 जून रोजी सकाळी 10 वाजता सभापतीची निवड करिता मतदान होणार आहे। याबाबत नगरसचिव कार्यालयाच्या वतीने अधिकृत सूचना लावण्यात आली आहे। त्यानुसार गुरुवार दिनांक 7 जूनला स्थायी समिती सभापती पदाच्या इच्छुक व्यक्तींकरिता सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत नामांकन पत्र दाखल केल्या जाऊ शकतात। आवश्यक असल्यास 8 जूनला सभापतीची निवडणूक होणार आहे। या निवडणुकीकडे संपूर्ण अकोलावासियांचे लक्ष लागून आहे। महानगरपालिका जलप्रदाय विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय सुरू आहे। याकडे कोणीही लक्ष द्यावयास तयार नाही। अकोला महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणि दुर्लक्षपणामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे। याकडे मात्र वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांचं लक्ष नाही। शहरातील टॉवर रोडवर 2 ठिकाणी भूमिगत पाईपलाईन मागील महिन्यापासून फुटलेली आहे। या फुटलेल्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। हे पाणी रस्त्यावरून वाहत आहे। सध्या सर्वत्र पाणी टंचाईने नागरिकांना ग्रासले आहे। काटेपूर्णा धरणातही सध्या पाण्याचा साठा अल्प प्रमाणात शिल्लक आहे। अशावेळी पाण्याचा अपव्यय थांबवणे गरजेचे आहे। परंतु महानगरपालिकेचे जलप्रदाय विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी पाण्याच्या अपव्ययाबाबत गंभीर दिसत नाही। याचा परिणाम मात्र अकोला शहरातील नागरिकांना भोगावा लागत आहे। अकोला शहरातील प्रसिद्ध अन्नपूर्णा माता मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला। अकोला शहरातील शेगाव बायपास मार्गावरील प्रसिद्ध अन्नपूर्णा माता मंदिरात मंगळवार 5 जूनला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। मंदिराचे व्यवस्थापक श्री नंदकिशोर पाटील आणि सौभाग्यवती शोभाताई पाटील यांच्या हस्ते माता अन्नपूर्णेचे विधिवत पूजन करण्यात आले। श्री अन्नपूर्णेश पाटील आणि विठ्ठल पाटील यांनी मिष्ठान्न भोग आणि कन्यापूजनात सहभाग घेतला। यावेळी अन्नदाते म्हणून सौभाग्यवती कांचन अरुणकुमार बोथरिया, श्यामकुमार बोथरिया, प्रकाश बोथरिया यांचेसह बोथरिया परिवार दारापूर, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती हे उपस्थित होते। मंगळवारी यजमान म्हणून श्री अजय काबरा, सौभाग्यवती वर्षा अजय काबरा, सतीश काबरा, सौभाग्यवती शीतल काबरा परिवाराने सहभाग घेतला।
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अन्नपूर्णा नर्सरीचे श्री बबनराव पिसे, सौभाग्यवती हेमा पिसे, श्री रजनीकांतजी जाडाजी, श्री गजानन सदार, कमल किशोर शर्मा, दीपक निंबाळकर, प्रकाश निंबाळकर, सचिन टेकाडे, मोहन पाटील, निलेश काळे, पंकज बगडिया, मंदिराचे हलवाई श्री बनारसी महाराज, राजू खेडकर, प्रकाश ढवळे, चेतन ठाकूर, रोशन जाधव यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रेरणा महिला अत्याचार निवारण समितीच्या वतीने महिलाओं जागो और जगाओ विषमता भगाओ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रेरणा महिला अत्याचार निवारण समितीतर्फे आयोजित महिलाओं स्वयं जागो औरों को जगाओ विषमता को भगाओ या कार्यक्रमाचे आयोजन उत्सव मंगल कार्यालय जठारपेठ येथे दिनांक 4 जून रोजी करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय अध्यक्षा प्राध्यापक कीर्ती दीक्षित तर उद्घाटक म्हणून पोलीस अधीक्षक श्री वीरेंद्र मिश्र उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रेरणा महिला अत्याचार निवारण समिती केंद्रीय सचिव सौभाग्यवती चंदा ठाकूर, विशेष संघटक श्री रवींद्र जैन, सौभाग्यवती राजकुमारी मिश्रा ह्या उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाची सुरुवात पोलीस अधीक्षक श्री वीरेंद्र मिश्र यांनी दीप प्रज्वलन करून केली. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत झाल्यानंतर श्री वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते प्रेरणा महिला अत्याचार समितीच्या स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्यांचा प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी उषाताई ठेके केंद्रीय महासचिव यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता प्रेरणा महिला अत्याचार निवारण समितीच्या नंदाताई सावंत, अंजनाताई नेवल, आशा जोशी, संगीता अत्राम, सरलाताई, रमा तेलगुटे, वसुंधरा नंदा गवई, कलाताई इंगळे, उमाताई शर्मा, रेखाताई ठाकूर, पार्वती जाधव, लता उखरीकर, सुधाताई शेंद्रे, यशोदाबाई गर्गी, शेख कमरुन्निसा, कुमारी अरुणा बोदडे, प्रकाश बोदडे, अरुणा मोरे, नलिनी सरदार, कुमारी उषा ढेके, कुमारी प्रेरणा प्रेरित, मीनाक्षी टोपरे, विशाखा सावळे, किरण अंभोरे, लताताई गवई, शेख हातमा, शेख युसुफ, सविता टोपरे, श्री आर एन बोदडे, संस्थापक सचिव मागासवर्गीय श्री अंकुश इटकीकर यांनी कार्यक्रम यशस्वी केला. पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेकरता 30 खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली असून हा संघ पुणे येथे रवाना झाला. पुणे येथे आयोजित 27व्या राज्यस्तरीय सब ज्युनियर बॉईज बॉक्सिंग स्पर्धेकरिता 30 खेळाडूंची निवड करण्यात आली. पुणे येथे 8 ते 10 जून पर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत सचिन ढेंग, रोहन पाटेकर, दीपक यादव, विनोद दाभाडे, हरिवंश तिवारी, संग्राम भोसले, राहिल सिद्दीकी, राहुल राऊत, समीर देशमुख, करण ठाकूर, प्रीतम रामटेके व इतर खेळाडूंचा समावेश आहे. टीम सोबत मुख्य प्रशिक्षक सतीशचंद्र भट, पुरुषोत्तम बावने व व्यवस्थापक राहुल वानखडे जाणार आहेत. चांगल्या प्रॅक्टिससोबत ताकदीसोबत राज्यामध्ये उतरणार आहे आणि 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट पुणे बालेवाडी इथं होणाऱ्या स्पर्धेत, राष्ट्रीय स्पर्धेत विजेत्या बॉक्सरांचं सिलेक्शन होणार आहे आणि आपला संघ जो आहे हा राज्यात अव्वल आहे आणि यावेळेस पण अव्वलच राहणार आहे. त्याच्यासाठी बॉक्सर पूर्णपणे तयार आहेत. शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर. टाटा मांझा कारने ऑटोला उडवले, 1 ठार 3 गंभीर जखमी. रेल्वे पार्सल भाड्यात 25% वाढीने पुन्हा भाव वाढीचे संकेत, रेल्वे प्रशासनाचा छुपा वार. प्रत्येकाने एक झाड लावून जगविल्यास पर्यावरणास पोषक. आणि 341 कुपोषित बालके आढळल्याने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात खळबळ. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.